एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आता व्हिडिओला स्टार्ट करतेय आणि अजून मला स्वयंपाक करायचा आहे, त्यानंतर मग जेवण आणि त्यानंतर मला उकडीचे मोदक बनवायचे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की उकडीचे मोदक मी बनवणार आहे आणि त्यावेळेस मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल की मला ते जमलेत नाही जमलेत. आणि आता मी जे बनवणार ना तेव्हा माझी सेकंड टाइम असणार आहे. फर्स्ट टाइम मी जेव्हा बनवले तेव्हा छान झाले होते. आता बघूयात, काही बनवायचा प्लॅन नव्हता पण म्हटलं चला बनवूयात. तर थोड्या वेळाने म्हणजे स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मग मोदक बनवायला घेईल मी. आज ठरवलं होतं पूर्ण दिवसभर आराम करायचा पण काही झालंच नाहीये. पूर्ण दिवस माझा आजचा कामातच जाणार आहे. तर अजून बरीचशी कामे बाकी आहे. सो चला एक एक करून तुमच्यासोबत शेअर करते. आणि आईने ना माझ्यासाठी एक गळ्यात घालण्यासाठी पोत वोवली आहे. तर ती अजून पूर्ण झाली नाहीये. त्यांनी फक्त साईडचे मनी त्यामध्ये टाकून दिलेत आणि परत मला त्यामध्ये टाकायला एक पेंडंट शोधायचं आहे. म्हणजे सोन्याची वगैरे नाहीये, नॉर्मल अशी कधीतरी यूज करणारी म्हणजे करण्यासारखी अशी आम्ही बनवतोय. मी तर तसली घालत नाही कधी, पण त्यांनी मला विचारलं मग मी पण म्हटलं ठीक आहे बनवा, पण मला एक सिंगल मनी असं टाकून द्या म्हटलं. तर मग आता ती जी पोत आहे ती मी क्वचित कधीतरी घालेल, जेव्हा साडी घालेल त्यावेळेला. ड्रेसवर वगैरे मी ती काय घालत नाही, कारण माझी सोन्याची जी आहे ती पण मी घालत नाही ड्रेसवरती. एक छोटंसं असं काहीतरी घालत असते मी. हे मी मिशोवरनं ऑर्डर केलेलं आणि ह्याच्यासोबत ना कानातले सुद्धा आलेले, पण ते कानातले मी काही यूज करत नाही, म्हणजे मंगळसूत्र सोबत असेच कधीतरी घालत असते. सो तर आता ते पेंडंट आधी शोधून देते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. आपल्याला एखादं काम कमी करायचं असेल ना किंवा कामाला शॉर्टकट वे मध्ये जर घेऊन जायचं असेल ना तर आपण ना असं काहीतरी जुगाड करतो, जसं मी आज केलंय. आणि ते जुगाड म्हणजे झालं असं, सकाळी नाश्ता झाला आणि दुपारच्या जेवणासाठी ना थोडंसं लेट झालं. त्यात मला आज उकडीचे मोदक सुद्धा बनवायचे होते. मग म्हटलं आता मी दुपारी स्वयंपाक करू वेगळा, परत रात्रीच वेगळा स्वयंपाक आणि त्यातली त्यात मोदक बनवायचे. म्हटलं मी एवढं काही करणार नाही, त्यापेक्षा ना मी डाळबट्टीचा मस्त असा बेत करते असा विचार आला आणि मी लगेच करायला पण घेतलं. मस्त वरण फोडणीला वगैरे देऊन ठेवलं, बट्ट्याचं प्रिपरेशन करून ठेवलं आणि लगेच बट्टी तळायला घेतली. म्हटलं हे जे ना मी बनवतेय ते एक्स्ट्रा बनवेल, म्हणजे तेच रात्री आम्हाला जेवणामध्ये खाता येईल. म्हणजे दुपारचं जेवण प्लस रात्रीचं जेवण असं दोन्ही टाइम्स आमचं जेवण एका स्वयंपाकामध्ये होऊन जाईल. आणि मग त्यामुळे मी लगेच हे जेवायला बनवून घेतलं बट्टी वगैरे. आणि त्यानंतर ना वरण बट्टी चुरून घालण्याची सगळ्यात जास्त मजा आहे. तर आम्ही जेवण पण केलं, तेच म्हटलं. आणि ना आज इकडे आमच्या ह्या झाडाला मस्त असं फ्लावर आलं होतं, जे की सकाळी एवढं छान फुललेलं ना, पण आता कोमेजलं ते परत. त्यानंतर ना तुम्हाला मला अजून दाखवायचं आहे. इकडे ना छोटासा जास्वंद आहे जो की आईने आणलेला आणि ह्याला पण एक छोटीशी कळी आली आहे. तर ती कळी पण फुलते, आता कधी उमलेल माहिती नाही. त्यानंतर इकडे एक फ्लावर आलं. असे रोज तर येत नाही काय फ्लावर, एक दिवस आड वगैरे येतात, पण एक दोनच फ्लावर येतं ते सध्या तरी. आणि इकडे हे पानाच नाही, हे पण हे नागिनीच्या पानाचं ते जळत चाललंय जरासं. तर कधीतरी फ्लावर येतं ना तर अजून छान वाटतं मला ते बघायला. मी इकडे एवढा खुश होऊन चहा का बनवते ना त्याचं रिझन तुम्हाला पुढे कळेलच. तर त्याचं रिझन म्हणजे ही चाळणी आहे, जी चहाची गाळणी, तुम्ही चाळणी गाळणी काय बोलतात ते आहे. तर त्याच्या मागे काय रिझन आहे ना हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि एवढ्या छोट्याशा गोष्टीचं मला किती कौतुक वाटतंय ना ते पण तुम्हाला पुढे कळेलच. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला आणि मग नंतर संध्याकाळचा चहा बनवायला घेतला आईसाठी आणि माझ्यासाठी. मी चहा बंद केला होता, पण जरा माझी तब्येत थोडीशी मध्ये डाऊन होती, त्यामुळे मग माझं डाएट सुद्धा बंद होतं. आता पुन्हा चालू करेन म्हणतीये, बघूत काय होतंय. तर दोघींसाठी चहा बनवायला घेतला आणि मग चहा गाळून लगेच दोघींना चहा घेऊन गेले. इकडे ना आईचं अजून हेच काम चालू आहे, पोत ओवायचं. हे बघा ह्या अशा डिझाईनमध्ये ओवतोय, पण त्याला ना आम्हाला पेंडंटच मिळत नाहीये. सो ते मी उद्या बाहेर गेले की उद्या घेऊन येईल. इकडे हराळ आहे जी की निवडायची, अजून आई निवडतील, हे आईचंच काम असतं, मी काय निवडत बसत नाही ते. इकडे चहा आणलाय, तर आम्ही आता चहा एन्जॉय करतो दोघी जणी. काल संध्याकाळी ना बाहेर गेलो होतो आणि तिकडनं रिटर्न येता वेळी जे असं हरमालवाला टेम्पो असतो ना, म्हणजे गाडी जे 10-20 रुपयाला विकतात, तसं आलेलं होता एक माणूस. सो माझं काही प्लॅन नव्हता त्याच्याकडनं काही घ्यायचंय नाही घ्यायचंय, तर असंच दिसलं मला, म्हणून मग मी घेऊन टाकलं. तर मी ना 3-4 वस्तू घेतल्यात. तर मला सगळं घ्यावं असं वाटत होतं त्याच्याकडे, पण सगळं नाही घेतलं, 3-4 वस्तू घेतल्या. तर त्या काय घेतल्या ना ते मी तुम्हाला दाखवते. तर मला तुमच्यासोबत यामुळे शेअर करायचंय
की काही प्लॅन नसताना मी घेतलंय आणि घेतलं तर घेतलं एकदम छोट्या छोट्या वस्तू, पण त्या गोष्टीचं नवल किती असतं ना आपल्याला ते मला तुमच्यासोबत शेअर करायचंय. तर हा एक छोटासा डब्बा मी घेतलाय जो खूप असा म्हणजे छान आहे, क्वालिटी एकदम छान आहे त्याची, मजबूत आहे परत आणि एकदम छान आहे. चटणी वगैरे ठेवायला बेस्ट आहे किंवा फ्रीज मध्ये पण काही ठेवू शकतो. हा मी 20 रुपयाला घेतला. अजून ही एक चाळणी जी की मला आणि आईला खूप जास्त आवडली आहे. ह्याला ना खिसणी अटॅच आहे, म्हणजे चहा बनवताना दुसरी खिसणी घ्यायची आपल्याला गरज नाही, लगेच आलं खिसून ही अशी जी चाळणी आहे ते आपण यूज करू शकतो. आणि हिची पण क्वालिटी खूप बेस्ट आहे 20 रुपयाच्या मानाने. मी अशी ना फर्स्ट टाइम बघितली की ज्याला किसनी अटॅच असती, त्यामुळे मला जरा या गोष्टीचं जास्त नवल आहे. एक वायपर आणलं होतं आणि हे वायपर घेताना गोष्ट अशी घडली की तिथे भरपूर कलर मध्ये वायपर होते. तर मी आणि विजय आम्ही दोघं जण सोबत होतो. तर मी विजयला विचारलं ह्यातलं कुठलं घेऊ, तर विजय मला म्हणे की हे घे म्हणे, याच्यावर ऍपलचं आहे म्हणे ह्याच्यावरती, तर ते जे ऍपल कंपनी आहे ना त्यांचं असेल म्हणे, त्यामुळे मग हे घे, हे बेस्ट क्वालिटीचं. म्हटलं हो, ऍपलचं एवढं 20 रुपयाला मिळणार आहे. त्यानंतर ना ही एक गाळणी आणली पाणी गाळण्यासाठी. माझ्याकडे होती पण बरेच दिवस झाले ती ना खराब झालेली, त्यामुळे मग ते गाळणीचं काही लक्षातच राहत नव्हतं घ्यायचं. पण ही एक दिसली त्यामुळे ही एक घेतलीये आणि सगळ्यांची क्वालिटी खूप छान आहे 20च्या मानाने. तर मी अशी एवढीशीच 4 गोष्टींची शॉपिंग केली आणि यालाच मी खूप खुश झाली. मला जास्त ना ही गाळणी आणि हा डब्बा खूप आवडलाय. तर चला दुसरी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची ती म्हणजे हे जे मंगळसूत्र किंवा पोत आपण म्हणू शकतो ते. तर हे बनवलंय आईने, म्हणजे पूर्ण ओवळी आहे. तर ही अशी मी फर्स्ट टाइम घालतीये. मी आजपर्यंत कधी असे घातलेले नाहीये किंवा मला आवडत पण नाही, पण ही छान दिसते म्हणून मला आवडलीये. आणि आईने मला विचारलेलं कसं बनवायचं, तर हे असं एक एक मणी टाकून मी त्यांना बनवायला सांगितलं. आणि ह्याचं जे पेंडंट आहे ते मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कसं आहे ते. खूप सुंदर आहे, जरा मला थोडंसं कॉस्टली मिळालं हे, पण खूप छान आहे. असं रेग्युलर साठी किंवा कधी मध्ये घालण्यासाठी ना बेस्ट आहे. आणि हे असं छान दिसते ही पोत, पण मला आवडली, मी यूज करेल. आणि आता मी यांच्यासाठी वेअर केली की तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. पण ही छान दिसते आणि मला पण आवडली. बघेल मी अजून एखादं ना वेगळं पेंडंट घेऊन अजून एखादी आईकडनं बनवून घेईल, ज्यामध्ये असं ते तनिष्क मध्ये पेंडंट मिळतं ना त्या टाईप मध्ये. माझ्याकडे एक आहे पण ते मला शॉर्ट साठी हवंय, त्यामुळे मग लॉंग जी बनवायची झाली तर त्यावेळेस मी वेगळी काहीतरी बनवून घेईल. होप सो तुम्हाला कळालं असेल की चहा मी एवढा खुश होऊन का बनवत होते. तर आता मी मोदकाचं प्रिपरेशन करायला घेते, म्हणजे पूर्ण मोदकच करायला घेते. इकडे 2 चमचा तूप घेतलंय मी कढईमध्ये. त्यानंतरनं इथे 1 डब्बा असं ओल्या नारळाचा कीस टाकलाय जो की मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय. त्यानंतरनं इकडे जो मी तुम्हाला डब्बा दाखवते त्याच डब्यानं मी ना 1 डब्बा नारळाचा कीस, 1 डब्बा गूळ असं घेतलंय. आणि जे पिठीचं आपण बनवणार आहे जसं तांदळाचं पीठ, पाणी, हे सुद्धा मी याच डब्याने मोजून घेतलंय. तर ते किती घेतलंय ना ते पण मी पुढे सांगतेच. तर हे जे सारण आहे ते एकदम इझी आहे, त्याला जास्त काही मेहनत करायची आपल्याला गरज नाहीये. तर इकडे 1-2 मिनिटं मी सारण ते खोबऱ्याचा किस जो होता तो परतून घेतला, त्यामध्ये गूळ सुद्धा घालून घेतला. गूळ मी थोडासा चाकूनेच बारीक केलेला, त्याला किसलेलं नाहीये. किसलं तर गुळाचं पाणी होतं, त्यामुळे मी त्या झंझटमध्ये पडत नसते. मी फक्त जो गूळ आहे ना तो चाकूनेच नेहमी बारीक करून घेते. तर जास्त बारीकही नाही करत, 1-2 खडे राहतात जसे आत्ता राहिले. मी तुम्हाला पुढे दिसेलच मी गुळाचे खडे फोडताना एकदम छोटे छोटे राहिलेले, तर ते उलटण्याने तसेच फोडून घेतले मी. ह्याला पण 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि जसं परतत जाईल ना तसं तसं पाणी सुटेल गुळामुळे आणि एवढं सॉफ्ट असं छान सारण दिसतं. मस्त असं खावंसंच वाटत होतं जेव्हा मी ते बघत होते तेव्हा. पण मोदक दाखवल्याशिवाय ते खाता येत नाही. जेव्हा गणपती बाप्पांना आपण प्रसाद दाखवू त्यानंतरच आपण टेस्ट करणार. इकडे मी जायफळ घेतलं. जायफळ मी पहिल्यांदा सारणामध्ये घालते, कारण मी एक व्हिडिओ बघितला होता की मोदकाच्या सारणमध्ये जायफळ घालायचं, त्याने अजून छान टेस्ट लागते. तर मी जायफळ घातलंय म्हणून मी बडीशेप जी आहे ती स्किप केली, नाहीतर मी बडीशेपच घालत असते. आणि इलायची पावडर जे आहे ते थोडंसं बारीक करून घेतलं. त्यानंतर ना एवढी छान टेस्ट लागते ना, तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकता, पण मी ड्रायफ्रुट्स नाही घालत, कारण ते ड्रायफ्रुट्स मग ते वेगळंच लागतं, एकदम असं कच्चं कच्चं थोडंसं वेगळं लागतं मोदकामध्ये, त्यामुळे मी ते काही घातलंच नाही. फक्त इलायची आणि जायफळ असं घातलं.
तर त्यानंतर पुन्हा 1-2 मिनटं हे जे सारण आहे ते परतून घ्यायचं आणि जोवर त्याचं पूर्ण पाणी आटत नाही ना सारणातलं त्यावर परतून घ्यायचं. जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर भले तुम्ही तळणीचे बनवू द्या किंवा उकडीचे बनवू द्या, सारण एकच लागतं, सारण काही वेगळं नसतं. मी सारण बाजूला काढून घेतलं आणि पुन्हा त्याच कढईमध्ये इथे 1 ते 1.5 चमचा तूप घालतेय, जी आपल्याला पिठी बनवायची आहे तांदळाची, त्यासाठी. इकडे तूप मेल्ट झाल्यानंतर ना त्याच डब्याने मी 1 डब्बा पाणी घातलंय आणि आता त्याच डब्याने 1 डब्बा मी असं तांदळाचं पीठ घालते. म्हणजे एकाच डब्याने मी प्रत्येक याचं माप घेतलंय. जर तुम्ही अंदाजे बनवत असाल तर हे कधी कधी चुकू शकतं. आणि पीठ 1 डब्बा मी यासाठी घेतलंय कारण मला थोडंसं एक्स्ट्रा पीठ हवं होतं, त्यामुळे. नाहीतर मग कमी जर तुम्ही मोदक करणार असाल 11 वगैरे तर तुम्हाला कमी पीठ घेतलं तरीही चालेल. तुम्ही वाटीच्या पण मापाने घेऊ शकता सगळं. इकडे पूर्ण आपण जशी सांडाया बनवताना खिसी घेतो अगदी तशीच खिशी घ्यायची आहे. फक्त मला असं वाटतं सांडायाची खिशी थोडीशी जास्त वेळ घ्यावा लागत असेल कारण आपल्याला ते लाटायला लागतं. आणि मोदकाची म्हणजे मला माहिती नाही सांडायची, बट मोदकाची कमी वेळ घेतली तरी चालते. मी फक्त त्याला मिक्स केलं आणि पाणी मी मापाने व्यवस्थित टाकलेलं, त्यामुळे पाणी जास्त झालं नाही किंवा कमीही पडलं नाही आहे. पूर्ण छान मिक्स करून घेतलं, गॅस बंद केला आणि झाकण ठेवून 10 मिनिटांना असं झालं वाफवू दिलं, म्हणजे ते छान मिक्स होईल. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याला पूर्ण आपल्याला मळून घ्यायचं, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना अगदी तसं. तुम्हाला जर गरज पडलीच ना तर तुम्ही थोडासा पाण्याचा हातसुद्धा घेऊ शकता, थंड पाण्याचा. आणि जर गरज नसेलच तर फक्त तसंच मळलं तरीही चालेल. हाताला जास्त गरम लागलं ना तर तुम्ही वाटीनं किंवा ग्लासने वगैरे पण मळू शकता. पण मी हातानेच मळत होते, थोडं थोडं थंड पाणी घेऊ लागले मी हातामध्ये कारण हाताला चटके बसत होते. खूप जास्त गरम होतं ते पीठ, त्यामुळे भाजत होतं हाताला, म्हणून मी मध्ये मध्ये थंड पाण्याचा थोडासा हात घेत होते. आणि सगळ्यात टफ काम म्हटलं ना या मोदकाचं तर ते हेच आहे की पीठ भिजवायचं किंवा मळायचं. कारण ना तेवढं हार्ड जातं, त्यातली त्यांना एवढं गरम असतं ना ते की हाताला खूप भाजतं. पण मी कसं बसं ते मळलंय. आणि मी आज 2nd टाइम हे मोदक बनवतेय. याच्या पहिले मी मागच्या वर्षी मोदक बनवलेले, तेव्हा ना टेस्ट म्हणजे जरा बरी झाली होती, पण मला असं वाटतं जे मोदक होते ना ते मला व्यवस्थित जमले नव्हते. म्हणजे त्याची जी पारी कळ्या वगैरे काय म्हणतात ते जमलं नव्हतं. आणि आज असं झालं की खूप छान असे मोदक बनले, म्हणजे पूर्ण टेस्ट पण छान झालेली. आणि ज्या मी कळ्या वगैरे पाडल्या ना त्यासुद्धा खूप छान झाल्या. पण जेव्हा मी त्याला वाफवलं त्यानंतर ना ते मोदक जरा असे फुटल्यासारखे झाले होते. तर ते का झाले ना मला काहीच कळलं नाही. माझ्याकडे ते वाफवण्यासाठी स्टीमर वगैरे नव्हतं आणि माझ्याकडे एक चाळणी होती, सो ती पण आता नाहीये, माझ्या नंदेकडे आहे ती चाळणी स्टीलची. त्यामुळे इथे तुम्हाला दिसत असेल मी इडली पात्रामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यावरतून ही गोल चाळणी ठेवली आहे. त्या चाळणीला तूप लावून घेतलं आणि मग त्यावरती ते मोदक ठेवून वाफवून घेतले. ॲक्च्युली त्यावेळेस ना खूप घाई झाली होती, रात्री थोडंसं लेट झाल्यामुळे. मग मी बाकीचं पुढच्या ज्या क्लिप आहेत त्या शूट केल्याच नाही, मी कसं वाफवलं त्याला, किती वेळ वाफवलं वगैरे. पण एक 10 मिनिटं आपल्याला भरपूर होतात मोदक वाफवण्यासाठी, जसं आपण मोमोज बनवतो सेम त्या टाईपमध्ये. इकडे मी आता सारण पूर्ण थंड झालेलं मोदकाचं पीठसुद्धा 10 मिनिटं झाकून साईडला ठेवून दिलं होतं आणि मी मोदक बनवून घेते. जो मी पहिला मोदक बनवला होता ना तो जरा थोडासा मोठा झाला कारण माझ्याकडनं पीठ जास्त घेण्यात आलं. मग नंतर मी असा विचार केला की आता आपण छोटे छोटे मोदक बनवूयात. तर हा जो मी मोदक बनवते ना तो पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलाय. मी कशी पारी बनवली, कशा कळ्या पाडल्या, त्यात सारण किती भरलंय, हे सगळं मी तुम्हाला दाखवलंय. तो मोदक म्हणजे बनवताना मी अजिबात व्हिडिओची क्लिप एडिट केलेली नाहीये, म्हणजे फास्ट फॉरवर्ड किंवा मग डिलीट वगैरे केलेलं नाहीये. त्यातल्या क्लिप जशा आहेत तशाच ठेवल्या. आणि तुम्ही ना हे बघून मला सांगा की मला खरंच उकडीचा मोदक जमलाय की नाही जमला, किंवा त्याच्या कळ्या जमतात की नाही जमतात. मला तर वाटलं की खरंच मी उकडीचे जे मोदक आहे ते शिकली आहे, कारण खूप छान बनला होता कळ्या. आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा बनवेल ना तेव्हा उकडीचेच मोदक बनवेल. कारण मला अगोदर असं व्हायचं की मला फक्त तळणीचे मोदक आवडायचे, उकडीचे मला आवडत नव्हते. आणि आज जेव्हा मी हे उकडीचे मोदक खाल्ले ना तेव्हा मला असं वाटलं की नको, तळणीच्या मोदकापेक्षा उकडीचे मोदक छान लागतात. आणि आईला विजयला दोघांना सुद्धा उकडीचे मोदक खरंच खूप आवडले. आईने फर्स्ट टाइम खाल्ले त्यामुळे त्यांना आवडले आणि विजयने खाल्लेली अगोदर, मीही खाल्लेले. पण मलाही आता असं वाटायला लागलं की हां उकडीचे मोदक छान लागतात. कारण आमच्याकडे पहिल्यापासून ना तळणीचेच मोदक बनवतात. म्हणजे माझी मम्मी, मावशी, काकू कुणी जे काय असेल ना तेव्हा सगळं लहानपणापासून मी तेच बघत आले की तळणीचे मोदक बनतात आमच्याकडे. हे जे उकडीच्या मोदकाचा प्रकार आहे ना तो इकडे पुणे साईड, कोकण साईड इकडे आहे, त्यामुळे हे काय माहितीच नव्हतं. जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा मला माहिती पडलं की उकडीचे मोदक असतात आणि ते कसे लागतात. ते त्याआधी मी कधीही टेस्ट केलेले नव्हते ते मोदक. आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुम्ही बघू शकता, जी खुशी आहे ना ती बघून
मला आता खूप भारी वाटतं जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते, की मला किती आनंद झाला होता जेव्हा तो मोदक एवढा छान बनला, त्याच्या कळ्या इतक्या छान बनल्या. चला असो, मी बाकीचे मोदक सुद्धा आता बनवून घेते. फुटली रे कस काय काय की केसर टाकायचं असतं त्याच्यावर, फुटत नाही म्हणते. केसर आणून द्यायचं ना मग मला. काय केलं होतं मलाच नाही काय केलं, कधी आणत नाही तर मला गरज पडली केसरची कधी. तोळ्याने भेटते ते तोळ्याने, किलो नाही, लाख रुपये किलो. मोदक फुटले फुटले. जाऊ दे, केसरचा कलर नाही आपल्या मोदकावर, गुळाचा कलर चढलाय. ऐकलंच असेल तुम्ही आमच्या दोघांचं काय चालू होतं ते. तर मोदकाचं मला समजलंच नाही काय झालं. जेव्हा मी वाफवलं ना तेव्हा ते फुटले, पण त्यातनं सारण बाहेर आलं नाही. ते खूप छान झालं. फक्त त्यावरती ना वरतून गुळाचा असा कलर दिसून येऊ लागला मोदकाला, जे की अजून छान दिसत होतं. आणि ते मोदक बघून खूपच भारी वाटलं, एकदम छान झालं. तर तसेच गरम गरम मोदक जे आहे ते बाप्पांसमोर ठेवले. आम्ही आरती करून घेतली आणि यावेळेस सुद्धा मी 11 मोदक बनवले. तर उठवायच्या दिवशी जे विसर्जन आहे तेव्हा मी 21 मोदक बनवणार. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.